अथ द्वितीयोऽध्यायः। अध्याय दुसरा. अध्यायसार. स्वजनांना मारण्याच्या विचाराने हतबल झालेल्या अर्जुनाला त्याच्या या अवस्थेतून बाहेर काढणे जरूर होते. त्यासाठी श्रीकृष्णाने त्याला स्वधर्माचे आचरण कर, पण त्याच्या परिणामांचा विचार करू नकोस असे सांगितले. तसेच हे करताना निश्चयात्मक बुद्धी व बुद्धियुक्त ज्ञान यांचा आधार असावा असेही सांगितले. हे सर्व पटावे म्हणून आत्मा अमर आहे व देह नश्वर आहे इत्यादी गोष्टी ज्या भारतीय तत्वज्ञानाची विविध अंग आहेत त्या सांगितल्या. म्हणून भारतीय तत्वज्ञानाची ओळख होण्यासाठी हा दुसरा अध्याय महत्त्वाचा मानला जातो. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. संजय म्हणाला, अशा शोक करणाऱ्या व हतबल झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण असे म्हणाले की, श्री भगवान उवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्या आणि अयोग्य वेळी ही अशी दुर्बुद्धी तुला कुठून सुचली बरे? कोणाही थोर पुरुषांनी असा मार्ग निवडलेला नाही. या मार्गाने तुला स्वर्ग तर मिळणार नाहीच, पण कीर्तीही मिळणार नाही. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप. अर्जुना, असा नामर्दपणा करू नकोस. हे तुला शोभत नाही. मनाचा हा दुबळेपणा सोडून दे आणि युद्ध करायला उभा राहा. अर्जुन उवाच. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, भीष्म, द्रोणाचार्य हे दोघेही मला वंदनीय आहेत. युद्धात मी त्यांच्या विरुद्ध कसा लढू? गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामांस्तु गुरून् हैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. या गुरुजनांना मारून मिळणारी रक्ताने डागाळलेली संपत्ती व अन्य सुखे यांचाच उपभोग घ्यायचा ना? त्यापेक्षा यांना न मारता भिक्षा मागून जगावे हेच माझ्यासाठी कल्याणकारक आहे असे वाटते. न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. युद्ध करावे की न करू नये यातले योग्य काय ते आम्हाला समजत नाही. आम्ही कौरवांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहिती नाही. आणि ज्यांना मारून जगण्याची आमची इच्छा नाही ते कौरव आमच्या समोर युद्धासाठी उभे आहेत. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. माझी विचार करण्याची शक्ती नाहीशी झाली आहे. योग्य अयोग्य याचा निर्णय घेण्याचा विवेकही नाहीसा झाला आहे. तरी आता माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे ते कृपा करून मला सांगा. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्ही मला उपदेश करा. नहि प्रपश्यामि ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नवृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्.
भरपूर धनधान्य असलेल्या पृथ्वीचे, कोणताही शत्रू नसलेले राज्य किंवा देवांचे स्वामित्व मिळाले तरी अंग पिळवटून टाकणारे माझे दुःख दूर करील असा कोणताही उपाय मला दिसत नाही. संजय उवाच. एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविन्दम् उक्त्वा तूष्णीं बभूवः. संजय म्हणाला, असेच बोलून पुन्हा मी लढणार नाही असे श्रीकृष्णाला स्पष्ट सांगून अर्जुन स्वस्थ बसला. तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. हे धृतराष्ट्रा, मनातल्या मनात हसल्यासारखे करून दोन्ही सैन्यांच्या मध्ये असलेल्या दुःखी अर्जुनाला श्रीकृष्ण असे म्हणाले की, श्री भगवानुवाच. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्रीकृष्ण म्हणाले, ज्या लोकांबाबत दुःख करू नये अशांच्या बाबतीत तू दुःख करतो आहेस आणि वर शहाणपणाच्या पांडित्याच्या गप्पा मारतोस. अरे, ज्ञानी लोक जिवंत किंवा मृत अशा कोणाच्याही बद्दल दुःख करीत नाहीत. नत्वेवाहं जातुनासं नत्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. पूर्वीच्या काळी मी, तू किंवा हे राजे लोक नव्हते असे नाही, किंवा भविष्यात ते नसणार आहेत असेही नाही. थोडक्यात प्रत्येकाचे बाबतीत जन्म मृत्यू अटळ आहे, तर काहींच्या बाबतीत पुनर्जन्माची शक्यता असते. या 12व्या श्लोकापासून पुढे सर्व विवेचन. आत्मा अमर आहे, देह नाशवंत आहे, तसेच पुनर्जन्म म्हणजे आत्म्याला नवा देह मिळून तो जन्माला येणे व ब्रह्म या भारतीय तत्वज्ञानाच्या अध्यात्माच्या पायाभूत संकल्पनांवर आधारित आहे. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. आत्म्याला नवीन देह मिळाल्यानंतर बालपण, तरुणपण व म्हातारपण क्रमाने येते आणि मृत्यूही येतो. म्हणून ज्ञानी लोक या बाबतीत तटस्थ असतात. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यास् तांसि तिक्ष्वस्व भारत. आपल्या इंद्रियांचा भोवतालच्या जगातील निरनिराळ्या गोष्टींशी संबंध येतो. या संबंधाचे परिणाम सुखदुःख देणारे असतात, तसेच ते तात्पुरतेही असतात. म्हणून हे अर्जुना, तू ते सहन कर. यम हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. सुखदुःख समान मानणारे ज्ञानी लोक या सुखदुःख देणाऱ्या गोष्टींनी कासावीस होत नाहीत व ते मोक्षप्राप्तीसाठी योग्य ठरतात. हजारो वर्षांपासून मोक्षप्राप्ती हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मानले गेलेले आहे. मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्ती कशापासून? तर पुनर्जन्मापासून, म्हणजेच जन्म ते मृत्यू या काळात सहन कराव्या लागणाऱ्या हाल अपेष्टांपासून. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस् त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. जे आहेच म्हणजे ज्याला अस्तित्व आहे ते नाही असे होत नाही, तर जे नाही म्हणजे ज्याला अस्तित्वच नाही ते आहे असे होत नाही. या दोन्ही मागचे तत्व थोर पुरुष जाणतात. अविनाशी तु तद्विद्धि
येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. ज्या मूळ तत्वाने हे संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे ते तत्व अविनाशी आहे. ते नाश पावत नाही. त्याचा नाश करणे कोणालाही शक्य नाही, हे तू जाणून घे. माणसाची बुद्धी जसजशी विकसित होऊ लागली तसतसे त्याच्या भोवतालच्या विश्वाच्या पसाऱ्याबद्दलचे कुतूहल वाढू लागले. हे विश्व कोणी निर्माण केले? या विश्वाच्या पसाऱ्याचे चक्र अविरत चालू ठेवण्याचे काम कोण करते? कसे करते? या संबंधीचे ज्ञान मिळवण्याची ओढ वाटू लागली. विश्वाच्या पसाऱ्याचा निर्माता, नियंत्रक या संबंधीचा विचार, या विश्वामागचे मूळ तत्व म्हणजे परमेश्वरच यावर येऊन स्थिर झाला. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. आत्मा जी शरीरे देह धारण करतो ती सर्व नाश पावणारी आहेत, म्हणजे ते लोक कधीतरी मरणारच आहेत. या युद्धात त्यांच्या मृत्यूला तू केवळ निमित्त मात्र होशील. म्हणून हे अर्जुना, तू त्यांच्या मृत्यूबाबत खेद न बाळगता युद्ध कर. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. आत्मा हा मरणारा आहे तसेच तो मारणाराही आहे असे जे समजतात ते सर्व अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा स्वतः मरत नाही आणि कोणाला मारतही नाही. आत्म्याने धारण केलेला देह मरतो पण आत्मा मरत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा हा आहेच, तो नित्य व प्राचीन आहे. त्याच्या बाबतीत परत जन्म घेणे संभवत नाही. शरीर मारले गेले तरी हा मरत नाही. वेदा विनाशिनं नित्यं नय एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. हे अर्जुना, जो पुरुष हा आत्मा आहेच, तो न जन्मणारा, न उत्पन्न होणारा, न नाश पावणारा, न बदलणारा आहे हे जाणतो. तो कोणाला कसा मारेल किंवा दुसऱ्या करवी मारेल? वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि ज्ञानी संयाति नवानि देही. माणूस ज्याप्रमाणे जुने कपडे टाकून देऊन नवे कपडे घालतो त्याप्रमाणे हा आत्मा जुने शरीर टाकून नव्या शरीरात जातो, म्हणजेच पुनर्जन्म होतो. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला शस्त्रे कापत नाहीत, अग्नी जाळत नाही, पाणी ओले करीत नाही, तसेच वारा सुकवित नाही. अच्छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः. कधीही न तुटणारा, न जळणारा, न भिजणारा, न सुकणारा असा हा आत्मा नित्य सगळीकडे असणारा, स्थिर, न हलणारा व चिरंतन आहे. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा आपल्या इंद्रियांना जाणवत नाही, मनानेही जाणता येत नाही, तसेच त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही असे म्हणतात. तेव्हा आत्म्याचे हे रूप तू जाणून घे आणि त्याबाबत दुःख करू नकोस, ते योग्य नाही. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. किंवा हा आत्मा अमर नाही, तो शरीराबरोबरच जन्माला येतो आणि शरीराबरोबरच मरतो असे तू मानत असलास तरी हे अर्जुना, त्याबाबत दुःख करणे योग्य नाही. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. कारण जो जन्माला आला तो मरणारच आणि जो मरण पावला त्याला पुनर्जन्म निश्चित आहे. म्हणून या अटळ गोष्टींचे तू दुःख करणे योग्य नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना. सर्व प्राणी जन्माला येण्यापूर्वी आणि मरण पावल्यानंतर दिसत नसणारे, न जाणवणारे असतात. फक्त जन्म ते मृत्यू या काळातच ते दिसतात, जाणवतात. हे वास्तव आहे. तर अर्जुना, दुःख कशा करता? आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आत्मा हा एक आश्चर्य आहे असे काही जण समजतात, तर काही आश्चर्य अद्भुत वस्तू म्हणून त्याचे वर्णन करतात, तर काही हे एक आश्चर्य आहे असे म्हणून ऐकतात. पण याप्रमाणे पाहून, वर्णन करून वा ऐकूनही कोणी सुद्धा याला तत्वतः जाणत नाही. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. सर्वांच्या शरीरात असणारा हा आत्मा सर्वथा अमर आहे. म्हणून हे अर्जुना, कोणाही प्राणिमात्राबाबत, त्याच्या मृत्यूबाबत तू दुःख करणे योग्य नाही. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. स्वतःचा क्षत्रिय धर्म लक्षात घेऊनही तू युद्धाला भिणे योग्य नाही. कारण धर्माला धरून असलेले हे युद्ध करणेच तुझे कर्तव्य आहे आणि हेच तुझ्यासाठी कल्याणकारक आहे. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. अनायासे सहजपणे समोर आलेले युद्ध हे स्वर्गाचे दारच आहे असे समज. असा योग भाग्यवान क्षत्रियाच्याच वाट्याला येतो. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. पण जर तू हे धर्माला धरून असलेले युद्ध केले नाहीस तर स्वर्ग व कीर्ती गमावशील आणि तुला पाप लागेल. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम् संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते. तसेच सर्व लोक तुझी दुष्कीर्ती बऱ्याच काळापर्यंत सांगत राहतील. तुला माहितीच आहे की थोर आदरणीय पुरुषाला दुष्कीर्ती मरणापेक्षाही असह्य असते. भयाद्रणादुपरतं महस्यन्ते त्वां महारथाः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. ज्यांच्या समोर तू आत्तापर्यंत अत्यंत आदरणीय आहेस ते तुझा अनादर करतील. ते सर्व शूर पुरुष तू भिवून युद्धातून पळून गेलास असे मानतील. अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्. तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, नाही नाही ते बोलतील.
यापेक्षा अधिक दुःख देणारे काय असेल? हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. युद्धात मारला गेलास तर तू स्वर्गात जाशील, जिंकलास तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. म्हणून हे अर्जुना, युद्ध करण्याचा निश्चय करून उठून उभा राहा. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुखदुःख, फायदा तोटा, जय पराजय समान मानून तू युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. हे अर्जुना, आतापर्यंत मी तुला ज्ञानमार्गानुसारचे विचार सांगितले. आता कर्ममार्गानुसारचे विचार सांगतो. ते तुला समजले म्हणजे तू कर्म करीत असता त्या कर्माच्या बंधनातून तुला मुक्त होता येईल. नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. तसेच या मार्गानुसार कर्म करीत असताना ते नाश पावत नाही किंवा त्यात अडथळाही येत नाही. व्यवसायात्मिका बुद्धिर एकेह कुरु नंदन बहुशाखायनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. या मार्गात कर्माचे बाबतीत एकच निश्चय करणारी, निर्णय घेणारी बुद्धी असावी लागते. या असा निश्चय करणारी बुद्धी नसली तर तिथे अनेक फाटे फुटलेले असतात. यामुळे हाती घेतलेले कर्म कर्म नीट होत नाही, ते बिघडते. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. हे अर्जुना, अविवेकी लोक कर्मफळाची प्रशंसा करणाऱ्या वेदांवरच विश्वास ठेवतात आणि तेच बरोबर आहे अशी भाषा करतात. कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदां क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति. इंद्रियांना सुख देणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेण्यातच जे लोक रमलेले असतात त्यांना केवळ स्वर्ग हीच मिळवण्याची बाब वाटते आणि स्वर्गापेक्षा दुसरी कोणतीच चांगली गोष्ट नाही असे जे मानतात ते अशा प्रकारची भाषा बोलतात. ही भाषा जन्मरूपी कर्मफळ देणारी आणि भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी करावयाच्या क्रियांचे वर्णन करणारी आहे. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया परुतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. या भाषेमुळे जे लोक ऐश्वर्य व उपभोग यातच रुतलेले असतात त्यांची मनेही त्यातच अडकलेली आहेत. त्यांची बुद्धी एके ठिकाणी स्थिर नसते. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेदांमध्ये त्रिगुणात्मक म्हणजे सात्विक, राजस आणि तामस अशी 3 प्रकारची कर्मे सांगितलेली आहेत. तरी हे अर्जुना, तू त्यातून निर्माण होणाऱ्या सुखदुःखाच्या जाळ्यात न अडकता आपल्या उदरनिर्वाहाच्या, आपल्या दैनंदिन गरजा कशा भागतील याची चिंता न करता शाश्वत सत्य जाणून आत्मनिष्ठ हो, अंतःकरणावर ताबा ठेवणारा हो. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. ज्याप्रमाणे सभोवती सर्व बाजूंना पाणीच पाणी असले की लहानशा तळ्याची गरज खूपच कमी असते, त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी माणसाला
वेदांची गरज अगदी कमी असते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्व कर्मणि. कर्म करण्यापुरताच तुला अधिकार आहे. त्या कर्माचे फळ मिळणे किंवा न मिळणे हे तुझ्या हातात नाही. म्हणून आपल्या कर्माचे फळ आपल्याला मिळावे असा हेतू मनात धरून तू कर्म करू नकोस. तसेच कर्म न करण्याचा आग्रहही धरू नकोस. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. कर्म सफल होणे किंवा निष्फळ होणे दोन्ही सारखेच मानून तसेच फळाची आसक्ती सोडून देऊन तू कर्म करीत राहा. कारण कर्म सफल होणे किंवा निष्फळ होणे या दोन्ही गोष्टी समान मानण्याच्या वृत्तीलाच योग म्हणतात. दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. या समान मानण्याच्या बुद्धीपेक्षा फळाच्या इच्छेने केलेले कर्म हे अत्यंत खालच्या पातळीवरचे आहे. म्हणून हे अर्जुना, या समत्व बुद्धीलाच शरण जा. कारण फळावर लक्ष ठेवून कर्म करणारे लोक अत्यंत खालच्या प्रतीचे असतात. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. या समत्व बुद्धीचा पुरुष या जगात पाप व पुण्य यापासून मुक्त होतो. म्हणून हे अर्जुना, तू या समत्व बुद्धीच्या योगाचा आश्रय घे. पाप पुण्य न लागता कर्म करण्याची चतुराई, युक्ती किंवा कौशल्य यालाच कर्मयोग म्हणतात. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधविनिर्मुक्ता पदं गच्छन्त्यनामयम्. समत्व बुद्धी प्राप्त झाल्यामुळेच ज्ञानी लोक कर्मफळाचा त्याग करून जन्ममृत्यूच्या बंधनापासून मुक्त होतात आणि परमेश्वराकडे जातात. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. जेव्हा तुझी बुद्धी मोहाला जिंकेल तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकाव्यात अशा सर्व उपभोगांबाबत तुला वैराग्य प्राप्त होईल. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. उलटसुलट बोलणी ऐकल्यामुळे विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा समत्व वृत्तीत स्थिर होईल तेव्हा तू परमेश्वराकडे जाशील. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, स्थितप्रज्ञ समाधिस्थ कोणाला म्हणावे? त्याचे बोलणे चालणे वागणे कसे असते ते मला सांगा. श्री भगवान उवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, जो पुरुष आपल्या मनातील सर्व वासना काढून टाकतो आणि मनातल्या मनात स्वतःच्या आत्म्यामध्येच संतुष्ट होऊन राहतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखात ज्याला खेद होत नाही, सुखाची ज्याला आसक्ती नाही आणि प्रेम भय राग यापासून जो मुक्त आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्
प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तसेच ज्याचे मन निस्संग झाले आहे आणि ज्याला शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्यावर आनंद किंवा विषादही होत नाही, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजायचे. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कासव जसे आपल्या अवयवांवर ताबा ठेवून ते आत ओढून घेते, त्याप्रमाणे जो पुरुष आपल्या मनाला आवरतो, आपल्या इंद्रियांना होणाऱ्या सुखदुःखादी विकारांवर ताबा मिळवतो, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. मनावर ताबा मिळवलेल्या पुरुषांचे बाबतीत इंद्रियांद्वारा सुखदुःख देणाऱ्या गोष्टी नाहीशा होतात, पण त्यांच्याबाबतची आसक्ती ओढ नाहीशी होत नाही. तर स्थितप्रज्ञाचे बाबतीत त्याला ईश्वराचा साक्षात्कार झाल्यामुळे ती ओढ हाव आसक्ती सुद्धा नाहीशी होते. यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. हे अर्जुना, ही आसक्ती ओढ नाहीशी झाली नाही, तर मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पुरुषाचे मन देखील भरकटते. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून साधकाने शांत चित्ताने इंद्रियांवर ताबा मिळवून माझाच आधार घ्यावा, त्यामुळे त्याची बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर राहील. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते काम कामात् क्रोधोऽभिजायते. इंद्रियांमार्फत मिळणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टीच्या विचारात सतत गुंतून पडले की त्याबद्दलची आसक्ती निर्माण होते. या आसक्तीतून ह्या सर्व गोष्टी मिळाव्यात अशी तीव्र इच्छा होते आणि त्या मिळाल्या नाहीत की खूप राग येतो. क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. रागामुळे भ्रम होतो, भ्रमामुळे विस्मरण होते, विस्मरणामुळे बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे माणसाचा सर्वस्वी घात होतो, विनाश होतो. रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. मनावर ताबा असलेला, तसेच राग लोभ सुख दुःख देणाऱ्या इंद्रियांवरही ताबा असलेला माणूस त्या इंद्रियांमार्फत मिळणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये वावरूनही त्याचे मन प्रसन्न असते. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. मन प्रसन्न असले म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो, कारण ज्याचे मन प्रसन्न त्याची बुद्धीही स्थिर असते. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिर् अशांतस्य कुतः सुखम. मनावर आणि इंद्रियांवर ताबा नसलेल्या माणसाची बुद्धी योग्य निर्णय घेणारी नसते. अशा माणसाच्या मनात भावनाही नसतात. ज्याला भावना नाहीत त्याला शांती नाही, आणि ज्याला शांती नाही त्याला सुख कुठून मिळणार. इंद्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवांभसी. कारण पाण्यावर तरंगणारी नाव जशी वाऱ्याबरोबर भरकटत जाते, तसे राग लोभ
द्वेष, सुखदुःख इत्यादीमध्येच गुंतलेल्या इंद्रियांबरोबर मन भरकटत जाते आणि त्याचबरोबर विवेकबुद्धी ही हिरावून घेतली जाते. तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे अर्जुना, राग, लोभ, द्वेष, सुखदुःख देणाऱ्या इंद्रियांवर ज्याचा ताबा आहे त्याचीच बुद्धी स्थिर असते. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. सर्व लोकांची रात्र असते त्यावेळी स्थितप्रज्ञ जागा असतो. लोकांसाठीचा दिवस म्हणजे स्थितप्रज्ञाची रात्र असते. आपूर्यमाणम् अचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी. स्थिर, शांत, अचल अशा समुद्रात नद्यांचे पाणी वेगाने प्रवेश करीत असले तरी समुद्र शांतच असतो, तो विचलित होत नाही. त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांवर व मनावर ताबा असलेला माणूस या इंद्रियांपासून मिळणाऱ्या गोष्टींचा उपभोग घेत असला तरी तो विचलित होत नाही. त्यालाच खरी शांती मिळते. जो उपभोगांची इच्छा धरतो त्याला शांती मिळत नाही. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति. सर्व आसक्ती सोडून जो निस्पृह निरीच्छ होऊन वागतो, वावरतो व ज्याला कोणत्याही बाबतीत सुखदुःख नाही त्यालाच खरी शांती मिळते. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. हे अर्जुना, ब्राह्मी स्थिती म्हणतात ती हीच. ही प्राप्त झाली की माणूस कसल्याही मोहात पडत नाही. मृत्यूच्या वेळीही तो ह्याच स्थितीत असतो, म्हणून मृत्यूनंतर त्याला मोक्ष मिळतो. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील सांख्ययोग नावाचा दुसरा अध्याय समाप्त झाला.